पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। जे काय मी आणि रामभाऊ काय पाठपुरावा करावा लागेल त्या पाठपुराव्यासाठी आम्ही दोघं सदैव तुमच्या बरोबर आहोत। आणि गोरे साहेबांना विनंती आहे की आपल्याला करून दाखवायचं आहे। आतापर्यंत ज्यांच्याकडे सत्ता होत्या, आपण मी खासदार असताना पाण्याचे प्रश्न, रेल्वेचे प्रश्न हे मार्गी लावले। जुलै ऑगस्ट मध्येच रेल्वेचं भूमिपूजन होईल आणि आता गोरे साहेबांना त्याचा आता आढावा घेतीलच, पालखी महामार्गाच्या ॲक्विजिशनचा आढावा घेतील। गोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली यंदा पालखीचं संयोजन होणार आहे आणि ते पंतप्रधानांच्या उपस्थितीत पालखी महामार्गाचं, रेल्वे महामार्गाचं पूजन व्हावं आणि ह्या पालखी महामार्गाचं उद्घाटन व्हावं, अशा प्रकारची एक प्रक्रिया चालू आहे। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या स्थानकाचा विकास आणि आधुनिकीकरण करण्यात येत असून यासाठी अंदाजे 40 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येत आहे। आधुनिक सुविधा या नूतनीकरणामुळे पंढरपूर स्थानकावर प्रवाशांना पंचतारांकित दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे। भव्य रूपात योजनेतून रेल्वे स्थानकाचे रूप पूर्णपणे बदलले जात असून त्याचे नूतनीकरण अंतिम टप्प्यात आहे। विकासाला गती या प्रकल्पामुळे लाखो भाविक आणि वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे। तसेच रेल्वे स्थानकाच्या विकासामुळे पंढरपूर परिसरातील व्यापारवृद्धी आणि शेतमालाच्या वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे। पंढरपूर हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र असल्यामुळे या शहरात जोडणारे जवळपास सर्वच रस्ते राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहेत। त्यामुळे अगदी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून येणाऱ्या भाविकांमधून समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे राज्य शासनाने पंढरपूर कॉरिडॉर व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर विकास व वाणिज्य संकुल आराखडा राबविण्यास मान्यता दिली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे। पुढील 30 महिन्यात ही विकास कामे पूर्णत्वास आल्यानंतर पंढरीचा चेहरा मोहरा बदलणार आहे। तीर्थक्षेत्र पंढरी एक पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित होणार आहे। यामुळे देशभरातील भाविकांचा पर्यटनाचा ओघ पंढरपुरात वाढणार आहे। मात्र देशभरातील पर्यटकांच्या व भाविकांच्या दृष्टीने स्वस्तात आणि सुखद प्रवासाची गरज लक्षात घेत रेल्वेचा पर्याय निवडला जातो। त्यामुळे एकीकडे कॉरिडॉरसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे फलटण पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम रखडले आहे। सध्या फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गासाठी या मार्गावरील बहुतांश भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। परंतु ज्या गतीने हे काम सुरू आहे ते पाहता फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग सुरू होण्यास आणखीन किमान 5 वर्ष लागतील अशीच परिस्थिती आहे। केंद्र सरकारने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत या पंढरपूर रेल्वे स्थानकाचा विकास आणि आधुनिकीकरण यासाठी अंदाजे 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि आता इथले रेल्वे स्थानक विकसित होत आहे। काम अंतिम टप्प्यात आले आहे। या रेल्वे स्थानकास फलटणला रेल्वे मार्गाने जोडल्यास दक्षिण भारत आणि उत्तर भारत यांना जोडणाऱ्या आणखी रेल्वे गाड्या या मार्गावरून धावणार आहेत। त्यामुळे एकीकडे पंढरपूर रेल्वे स्थानक विकसित होत असताना पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाच्या कामास गती मिळावी, राज्य शासनाने या रेल्वे मार्गाच्या कामात आर्थिक तरतूद करून वाटा उचलला आहे। त्यामुळे हे काम अधिक गतीने पूर्ण व्हावे यासाठी आमदार अभिजित पाटील हे या पावसाळी अधिवेशनात राज्य शासनाचे लक्ष वेधणार का याची उत्सुकता पंढरपूरकरांना लागून राहिलेली आहे।